सो फायनली मी लग्नाचा व्लॉग टाकतीये आणि 1 महिना होऊन गेलाय. त्यांची अॅनिव्हर्सरी सुद्धा झाली आहे लग्नाची, फर्स्ट मंथ मधली आणि मग मी हा व्हिडिओ पोस्ट करतीये. खूप लेट झालाय, सो सॉरी फॉर दॅट आणि मी आता कंटिन्युअसली व्हिडिओ टाकणार आहे. हा आहे लग्नाच्या दिवसाचा व्लॉग. सकाळी छानपैकी आम्ही आवरून रेडी झालो होतो आणि थोडासा वेळ होता, कारण तिकडचे पाहुणे मंडळी अजून कार्यालयामध्ये निघाले नव्हते. सो आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतलं. लहान लहान मुलींचे फोटोशूट केले, माझे, पूजाचे, त्यांचे सुद्धा असं छान असं शूट आम्ही करून घेतलं आणि मग आम्ही निघालो भोरच्या दिशेने जायला, कारण लग्न तिकडे होतं. मस्तपैकी गाडीत पेट्रोल भरलं आणि मग आम्ही निघालो. आता मुली कशा छान छान आवरून मस्त मोबाईलमध्ये डोकं घालून बसल्यात बघा. आणि हिला नुसतं बघायचं होतं की माझं काय चाललंय, मग तिलाही थोडंसं रेकॉर्ड करून घेतलं. शर्वी कशी दिसते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तिचं लक्ष सगळं फोनमध्येच होतं. तर आता सकाळी सकाळी लवकर निघाल्यामुळं ऊन काही जास्त नव्हतं आणि वातावरण खूप भारी झालं होतं. आणि ह्या वेळेस काय आम्ही जास्त खरेदी करायच्या भानगडीमध्ये पडलेलो नाहीये, कारण सारख्या साड्या घेणं होतंय आणि मग त्या घातल्या जात नाहीये. निदान 50-100 साड्या झाल्या असतील, पण त्यातल्या साड्या घातल्या किती जातात हेच मला तुम्हाला सांगता नाही यायचं. काही कार्यक्रम असेल, काही असेल तरच साडी घातली जाते, नाही तर घातली जात नाही. छान असा रस्ता आम्ही मस्त एन्जॉय करत करत, वातावरण बघत बघत, खूप छान आजूबाजूला मोकळं वातावरण होतं. सो कार्यालयामध्ये आम्ही पोहोचलो. त्यानंतर सगळं साखरपुड्याचं जे साहित्य होतं ते आम्ही घेतलं आणि मग कार्यालयाच्या इथे आम्ही जाऊन पोचलो. सो तुम्ही बघू शकता, ही मस्त जोडी यांची एंट्री चालली होती साखरपुड्यासाठी आणि आम्ही इकडे मागे थांबलो होतो. सगळं आमच्या हातामध्ये फ्रूट्स वगैरे, मिठाई जे काय सगळं आणलं होतं, तर ते घेऊन आम्ही तिथे थांबलो होतो. त्यांची छान अशी एंट्री चालली होती आणि फोटोशूट्स आणि व्हिडिओ चालले होते. मस्त असं आजूबाजूने धूर सोडला होता. किती भारी वाटतं ना असं ग्रँड एंट्री. हल्ली लग्न म्हणा, बारसं म्हणा किंवा काही म्हणा, किती छान एन्जॉय केलं जातं ना. सो हे मुमेंट्स असतात आपल्या लाईफमधले, हे रिपीट होत नाहीत कधी, म्हणून हे एन्जॉय करायचे असतात. सुपारी फुटली आणि साखरपुडा झालाय. आता आम्ही जेवायला निघालोय सगळे. त्यानंतर मग हळद असणार आहे. सो मस्त सगळी फॅमिली आम्ही जेवायला बसलो एकत्र. ही सगळी आमचीच लोक आहेत आणि सगळी एका लाईनीतच बसलो होतो आम्ही जेवायला. आणि ऑब्व्हियसली त्यावेळेस माझा डाएट सुरू होतो, आत्ताही सुरू आहे, म्हणून मला सगळे चिडवत होते की गुलाबजाम खातीये, हे खातीये, ते खातीये आणि डाएट आहे म्हणते. एक दिवस चालतं, दुसऱ्या दिवशी चांगला जमून व्यायाम करायचा आणि भरपूर चालायचं. सो असं मस्त जेवण केलं. त्यानंतर मग हळद कालवायला घेतली मी, छान अशी मिक्स करून घेतली आणि मग समोर नेऊन ठेवली. तिथं हळदीचा सेटअप वेगळा लावला होता. हलकासा पाऊसही यायला सुरू झालं होतं आणि भरपूर मोठा होता हॉल, त्यामुळे लोक सगळी छान व्यवस्थित एका ठिकाणी बसली होती. मस्त असं ते ढोल चालू झालं वाजायला आणि मग सगळे नाचायला गेले. आपल्याला नाचता येत नाही, आपण त्यामुळे तिथे काही शिरलो नाही. तेजल आमची मस्त डान्स करत होती. सगळ्यांनी एन्जॉय केला ढोल. आणि मग आम्ही हळद खेळायला लागलो. नवरा आजी तुला कुठं नाही आजी, व्हिडिओ ती मोबाईलवर काढते ना, मस्त निघाला. आजीने हाय म्हणलं बघ. फोन वाजतो कोणाचा, बस फोन आला तर फोन आला. माझा फोन उचल का म्हणून, ते उचल 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 उचल.
सो हळद झाली की मग संध्याकाळचा लुक आहे हा माझा. ही दुसरी साडी घातली आहे मी आणि छान असं आवरून रेडी होऊन मी आता मेन कार्यालयामध्ये आले, जिथे सप्तपदी आणि लग्न वगैरे लागणार होतं. तर सप्तपदी अलीकडच्या मांडवात चालली होती. खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि इथे सप्तपदीची तयारी चालली होती. हे करून झालं की मग मेन जिथे लग्न लागणार होतं तर तिकडे आम्ही गेलो. तुम्ही गर्दी बघू शकता, खूप गर्दी होती आणि अक्षता वगैरे वाटून झाल्या. त्यानंतर मस्त असं महाराजांची आरती करून मगच जो आहे प्रोग्राम सुरू झाला. आपली महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे असे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या पद. ऑलरेडी खूप लेट झाला होता, पण तरीही बाहेर नाचायला आलो आम्ही आणि अगदी एक थोडं 2-3 मिनिटच गाणं लावलं आणि हे नाच करायला लागले सगळे आणि लगेचच आले मुलीकडचे की उशीर झालाय, लेट होतोय आणि हे बंद करा, आपण लग्न लावून घेऊया. मग छान अशी एंट्री झाली. एंट्रीला पण खूप मस्त होतं बघायला. हे सगळे एन्जॉय करत होतो आम्ही. छान अशी नवरा नवरीची एंट्री झाली आणि मग त्यानंतर फायनल लग्न लागलं एकदाच. शर्वी ॲज युजल अक्षता गोळा करण्यात बिझी होती आणि आम्ही दोघी मस्त इकडे एन्जॉय करत होतो. छान सगळे कोण कोण भेटत होते, पाहुणे वगैरे असं काही कार्यक्रम असले तर भेटतात ना, त्यांच्याशी गप्पा वगैरे मारायचं चालू होतो. इकडे मस्तपैकी फायनल लग्न लागलं, फटाके वगैरे फुटले. आणि मग बाकीचं सगळं आवरून आम्ही निघालोय घरी नवरीला आणायच्या तयारीसाठी. सो मोजकीच लोक घरी निघाली होती आणि चंद्र बघू शकता तुम्ही कसला भारी दिसत होता. मला मोह आवरता आला नाही व्हिडिओ शूटिंग काढण्याचा. गाडी भागून भागून आम्ही घरी आलो मस्तपैकी आणि पोरी फारच कंटाळल्या होत्या कारण रात्रीचे 12 वाजत आले होते आणि घरी पोचायला सुद्धा आम्हाला लेट झाला. आता तयारी करायची होती.
फुलांच्या पाकळ्या वगैरे आधीच करून ठेवल्या होत्या सगळ्या ह्यांनी, त्यामुळे मग ते खूप सोपं गेलं. छान असं मस्त सगळ्यांनी मिळून सजवलं. त्यामुळे अर्धा तासाच्या आत ही सगळी सजावट झालीये आणि त्यानंतर मग आता नवरा नवरीचं वेलकम होणार होतं. सो ते येऊन पोचले आमच्या नंतर आणि मग आम्ही अशी छान त्यांची एंट्री करून घेतली. ओवाळून वगैरे घेतलं, भाकर तुकडा टाकून दिला म्हणजे नजर न लागो यासाठी. आणि मग त्यानंतर त्यांचं छान असं स्वागत केलं. या आता हळूहळू या. माझ्याकडे आता इथे. हा हा आधी इथे थांब. थांबा जरा इथे. थांबा तिकडं. हा हा. या. मम्मा तुम्ही हा आधी येते. दादा म्हणायचं ताई दात काढवलं. एक मिनिट ताई दात काढवलं. तू म्हणायचं की लेक पाहिजे. मग ती ज्योती सांगणार की तू विचारायचं ताई दात ती म्हणणार की पहिला मला तेव्हा देऊ तुम्हाला तुम्हाला लेक पाहिजे. लेग पाहिजे. विचार द्यायची का लेक विचार द्यायची का लेक? झाली लेक देऊ तुम्हाला. बरं आता काय आता नाव आपण तिच्याचं नाव घेतं तुमचं माझं सगळं आवडून फायनली आम्ही घरी चाललोय. रात्रीचे 2 वाजलेले आहेत.